दिल्ली रेल्वे स्टेशनवर एक ट्रेन उभी होती, जी दिल्लीहून पटनाकडे निघणारच होती. त्याच वेळेस एक मुलगा धावत धावत येतो आणि त्या ट्रेनच्या जनरल बोगीमध्ये चढतो. ट्रेन चालू होते आणि जनरल बोगीमध्ये एवढी गर्दी असते की त्या मुलाला घुसमटल्यासारखं वाटू लागते. पुढच्या स्टेशनवर तो खाली उतरतो आणि स्लीपर बोगीमध्ये जायचा प्रयत्न करतो, पण चुकून तो AC बोगीमध्ये जातो. त्या बोगीमध्ये तो थोडी जागा शोधत असताना बघतो की एक मुलगी पाय वाकवून झोपलेली आहे आणि तिथे थोडी जागा उरलेली आहे. त्या जागेत तो मुलगा जाऊन बसतो. बसल्याबरोबरच ट्रेन चालू होते आणि ट्रेनच्या हालचालींमुळे त्या मुलीचा पाय थोडा हालायला लागतो आणि तिचा स्पर्श त्या मुलाच्या शरीराला होतो. तेव्हा ती मुलगी जागी होते. जागं झाल्यावर ती त्याला म्हणणारच की तू इथून उठून जा, दुसरीकडे बस. पण त्या क्षणी ती त्याचा चेहरा पाहते आणि ती त्याला ओळखते, पण ती त्याला काहीच बोलत नाही आणि शांत राहते. ती मुलगी वारंवार त्याच्याकडे बघत राहते. तो मुलगा दुसरा कोणी नसून तिचा 10 वर्षांपूर्वीचा मित्र असतो. पण ते दोघेही एकमेकांवर प्रेम पण करायचे. दोघे खूप जवळचे मित्र होते आणि खूप वर्ष सोबतही होते. मित्रांनो, त्या मुलाचा दिल्लीहून दिवाळीसाठी काम संपून आपल्या घरी परत येण्याचा प्रवास चालू असतो आणि ती मुलगीही आपल्या घरी चालली असते. ती दिल्लीमध्ये UPSCची तयारी करत होती. ती परीक्षेत उत्तीर्ण झाली होती. आता IAS बनलेलीही असते. फक्त जॉईनिंग पत्राची वाट पाहत असते. ती मुलगी वारंवार त्या मुलाकडे पाहत असते आणि तो मुलगा सुद्धा तिला पाहून ओळखतो, पण तोही तिला काहीच बोलत नाही. त्याच्या मनात विचार येतो की कदाचित ही तीच मुलगी नसेल जिला मी ओळखतो. काही वेळानंतर मुलगी म्हणते की तू प्रतीक आहेस का? प्रतीक म्हणतो की हो, आणि तू स्वीटी आहेस ना? दोघंही एकमेकांना विचारतात आणि मग हसू लागतात. दोघांनाही कळतं की त्यांची ओळख बरोबरच आहे. स्वीटी त्याला विचारते की तू इथे कसा आणि कुठे चाललायस? प्रतीक उत्तर देतो की मी दिवाळीच्या सुट्टीवर घरी चाललोय. स्वीटी म्हणते की तू काय करतोस आता? प्रतीक म्हणतो की मी दिल्लीत काम करतो, एक मजूर आहे, दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी जातोय. हे ऐकून स्वीटीला विश्वासच बसत नाही. ती विचार करते की तू तर अभ्यासात खूप हुशार होतास, तुझं फिजिक्स आणि गणितही किती चांगलं होतं, तू मजूर कसं काय झालास? हे ऐकून प्रतीक म्हणतो की तुला वाटत नाही का की मी मजूर आहे म्हणून? माझे कपडे बघ, चेहरा बघ, केस बघ, मी एक प्रोफेशनल वाटतो का? खरंच प्रतीक मजूरच होता. त्याच्या शरीरातून घामाचा वासही येत होता, कारण तो धावत धावत ट्रेन पकडायला आला होता आणि फाटके जुने कपडे घातलेले होते. हे पाहून स्वीटी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवते आणि म्हणते की ठीक आहे, मान्य केलं. मग प्रतीक विचारतो की तू आता काय करतेस आणि कुठे राहतेस? स्वीटी उत्तर देते की मी दिल्लीत राहून UPSCची परीक्षेची तयारी करत होते. मी UPSC परीक्षा पास केली आहे. आता मी एक IAS बनणार आहे. हे ऐकून प्रतीक म्हणतो की ही खूप चांगली गोष्ट आहे. तू इतक्या मोठ्या पदावर पोहोचलीस आणि मी कुठे एक मजूर झालोय. विचार कर, तू माझ्याबरोबर शिकायचीस आणि आता तू एक IAS अधिकारी बनली आहेस. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. इतकं बोलून झाल्यावर स्वीटी विचारते, तुझी चुलत बहीण संजू, तिचं काय चाललंय? ती सध्या कुठे आहे? तिचा नंबर मला मिळेल का? प्रतीक म्हणतो की हो, माझ्याकडे तिचा नंबर आहे, घे ना, तू तिच्याशी बोलू शकतेस. तो आपल्या चुलत बहिणीचा म्हणजेच संजूचा नंबर तिला देतो. नंबर घेतल्यावर जेव्हा स्वीटी तिला फोन लावण्याचा प्रयत्न करतच होती की तेवढ्यात प्रतीक तिला लगेच थांबवत म्हणतो की असं आहे की आता तू फोन करू नकोस. माझ्या घरच्यांचा आणि माझ्या काकांचा काहीतरी वाद झालाय, त्यामुळे आम्ही आता बोलत नाही. तू नंतर एकांतात तिच्याशी बोलून घे. हे बोलून झाल्यावर तितक्यातच ट्रेन त्यांच्या स्टेशनवर पोहोचते. दोघंही ट्रेनमधून खाली उतरतात आणि आपापल्या घरी निघून जातात. मित्रांनो,
या दोघांचाही 10 वर्षापूर्वींचा प्रेमाचा प्रवास, जो कधी खूप गहन होता, अचानक कसे वेगळे झाले हे खरंच विचार करण्यासारखं आहे. दोघेही एकत्र शिकायचे, एकाच डब्यामध्ये जेवायचे, अभ्यासातही हुशार होते. तरीसुद्धा एक IAS बनला आणि दुसरा मजूर बनतो. काय हे दोघं पुन्हा भेटतील का? जेव्हा दोघं आपापल्या घरी जातात तेव्हा घरी पोहोचल्यावर स्वीटी प्रतीकच्या चुलत बहिणीला म्हणजेच संजूला फोन करते. फोनवर स्वीटी तिला विचारते की हॅलो संजू, कशी आहेस? मला ओळखलंस का? संजू उत्तर देते की नाही, मी ओळखलं नाही, तुम्ही कोण बोलताय? स्वीटी हसतच म्हणते, अरे मी स्वीटी बोलते, आता ओळखलंस का? संजू आश्चर्यचकित होऊन म्हणते, हो हो अगदी, अरे बाप रे, इतक्या वर्षांनी तुम्हाला फोन केलास, पण हा नंबर तुला कसा मिळाला? तेव्हा स्वीटी तिला सांगते की मी जेव्हा ट्रेनने दिल्लीहून घरी परत येत होते तेव्हा मला तुझा चुलत भाऊ प्रतीक भेटला, त्याच्याकडूनच तुझा नंबर घेतला. हे ऐकून संजू हसतच म्हणते, अरे वा, म्हणजे पुन्हा प्रेम करणारी जोडी भेटली वाटतं. स्वीटी लगेच म्हणते, अरे असं काही नाहीये, आम्ही आधीही फक्त मित्रच होतो आणि आत्ताही फक्त मित्रच आहोत. संजू हसतच म्हणते, काय असलं तरी इतक्या वर्षांनी भेटणं हीच एक खास गोष्ट आहे. मित्रांनो, या दोघांची जुनी मैत्री पुन्हा प्रेमात बदलू शकेल का? काय परिस्थिती बदलेल का? हे जाणून घेण्यासाठी ही गोष्ट पूर्ण बघा आणि जाणून घ्या की पुढे काय घडतं. पण मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तुमचा छोटासा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यातून आम्हाला प्रेरणा मिळते आणि आम्ही तुमच्यासाठी असेच हृदयाला भिडणारी आणि महत्त्वपूर्ण कथा घेऊन परत येऊ. तर चला आता कथेला पुढे नेऊया आणि बघूया की प्रतीक आणि स्वीटीच्या आयुष्यात पुढे काय वळण येते. स्वीटी म्हणाली, अरे असं काही नाही, बरं चल सांग, आणि काय चाललंय? संजूने उत्तर दिलं, सगळं छान आहे, तू सांग. स्वीटी म्हणाली, मी सुद्धा ठीक आहे. दिल्लीत UPSCची तयारी करत होते आणि UPSCची परीक्षा पास केली आहे. काही महिन्यातच मी IAS बनणार आहे, म्हणजेच सरकारी नोकरी मिळेल. संजू हसूनच म्हणाली, खूप छान, तू तर IAS बनलीस. स्वीटीने सांगितले, पण ट्रेनने घरी येताना मला प्रतीक म्हणाला की तो आता एक लेबर आहे आणि दिल्लीत मजुराचे काम करतो. हे खरं आहे का ग? संजूने खोल श्वास घेतला आणि म्हणाली की हो, हे खरं आहे. प्रतीक आता लेबर बनलाय आणि त्याची परिस्थिती खूपच खराब झाली आहे. अभ्यासात तो खूप हुशार होता, हे तर तुला चांगलं माहीतच आहे, पण त्याचं आयुष्य बिघडलं. स्वीटीने विचारलं, पण असं कसं झालं? काय घडलं नेमकं? संजूने सांगितलं की तुला कदाचित आठवत असेलच, जेव्हा तुझ्या भावाने प्रतीकला मारले होते तेव्हा त्याच्या पप्पांनी सुद्धा त्याला खूप मारले होते. त्याच वेळेस तो खूप रागात होता आणि आपल्या एका मित्रासोबत दिल्लीला कामासाठी निघून गेला. त्याची अभ्यासाची वाटचाल तिथेच थांबली. तेव्हापासूनच तो 2-3 महिन्यांनी कधीतरी घरी येतो. स्वीटीने विचारलं, माझ्या भावाने कधी मारलं त्याला? मला तर असं काहीच माहीत नाही. आणि माझ्या भावांनी का मारलं त्याला? संजू म्हणाली, अरे विसरलीस का? तूच तुझ्या भावाशी बोलली होतीस, म्हणूनच त्याने प्रतीकला मारलं होतं. स्वीटी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, खरंच? मी तर माझ्या भावाशी काहीच बोलले नव्हते. मी शपथ घेऊन सांगते की मला यातलं काहीच माहीत नाही. संजू म्हणाली, असं आहे तर हे तू तुझ्या मैत्रीण प्रियांकाला विचारून घे की तिने हे पत्र तुझ्या भावाला का दिले, जे प्रतीकने तुला देण्यासाठी सांगितले होते. ती नक्कीच सांगेल, कारण तिनेच तुझे पत्र तुझ्या भावाला दिले होते. आत्ताच फोन करून विचार. स्वीटीने लगेचच प्रियांकाला फोन लावला आणि विचारले की तुला कधी पत्र दिलं होतं का प्रतीकने मला देण्यासाठी, आणि मग ते तू माझ्या भावाला का दिलेस? प्रियंका म्हणाली, हो खरं आहे, मी तुझ्या भावाला ते पत्र दिलं होतं आणि तुझ्या भावाने
काही मुलांना पाठवून प्रतीकला मारायलाही सांगितलं होतं. त्यानंतर प्रतीक कुठे गेला मला काहीच माहीत नाही. स्वीटीने रागानेच उत्तर दिलं, ठीक आहे, ठेव फोन. आजपासून माझ्याशी बोलू नकोस. मग स्वीटीने संजूला परत फोन केला आणि म्हणाली की संजू, मला खरं खरं सांग, नेमकं काय झालं होतं. मी प्रियांकाला विचारलं आणि तिनेही उत्तरही तसंच दिलं. संजू म्हणाली, बघ, तुम्ही दोघंही नेहमी एकाच डब्यातून जेवायचा आणि एवढे चांगलं मित्र होतात म्हणून सगळ्यांना वाटायचं की तुम्ही एकमेकांवर प्रेम करता, पण प्रत्यक्षात तुम्ही फक्त चांगले मित्र होतात. माझा चुलत भाऊ म्हणजेच प्रतीक, त्याच्या मनात तुझ्यासाठी खूप प्रेम होते. तो मला वारंवार सांगायचा की मी तुला विचारावं की तुला प्रतीक आवडतो का, पण मी कधीच ते तुला विचारलं नाही. एकदा ठरवलं होतं सांगायचं, पण सांगता आलं नाही. संजू पुढे सांगते की काही दिवसांनी आमच्यात काही मनमुटाव झाला आणि आम्ही बोलणे बंद केले होते. त्या दरम्यान तुझ्यासाठी प्रतीकने एक पत्र लिहिले होते आणि मला दिले होते, पण मी रागात ते पत्र तुला दिलेच नाही. त्याऐवजी मी ते पत्र फाडून टाकले आणि प्रतीकला जाऊन सांगितले की तू त्याचं पत्र फाडलं आणि म्हटली की तू तिला आवडत नाहीस. हे ऐकून स्वीटी स्तब्ध होते. संजू पुढे सांगते की हे ऐकून प्रतीक रडू लागला आणि त्याने वेड्यासारखं वागायला सुरुवात केली. हळूहळू त्याने तुला विसरण्याचा प्रयत्नही केला. या प्रकारे तुम्ही दोघांनी हायस्कूलची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर एकदा प्रतीकने पुन्हा तुला पत्र देण्याचा प्रयत्न केला. प्रियांकाचा जो भाऊ होता तो प्रतीकचा जवळचा मित्र होता. त्यामुळे प्रतीकने प्रियांकाच्या भावाला एक पत्र दिलं आणि सांगितलं की ते पत्र प्रियांकाला दे, जेणेकरून प्रियांका ते पत्र तुझ्यापर्यंत पोचू शकेल. प्रियांकाच्या भावाने ते पत्र प्रियांकाला दिले आणि सांगितले की हे पत्र जाऊन स्वीटीला दे. पण प्रियांकाचं तुझ्या भावासोबत अफेअर चालू होतं, त्यामुळे तिने ते पत्र तुला न देता आपल्या बॉयफ्रेंडला म्हणजेच तुझ्या भावाला दिले. पत्र वाचल्यानंतर तुझा भाऊ खूप रागावला. त्याने काही मुलांना बोलावून प्रतीकला मारायला सांगितले. प्रतीकला मारहाण झाल्यानंतर तुझ्या भावाने ते पत्र तुझ्या वडिलांना दाखवले आणि मग तुझा भाऊ प्रतीकच्या घरी गेला. प्रतीकच्या पप्पांच्या समोर तुझ्या भावाने ते पत्र वाचून दाखवले आणि म्हणाला की तुमचा मुलगा माझ्या बहिणीची छेड काढतोय, तिला त्रास देतोय आणि त्याच्या डोक्यात प्रेमाचं भूत शिरलं आहे. हे ऐकून प्रतीकचे वडील त्यालाही मारायला लागले आणि इतक्या जोरात त्यांनी त्याला मारले की प्रतीक घर सोडून 2 दिवस निघून गेला. घरचे सगळे त्याला शोधत होते, पण तो कुठेच भेटला नाही. त्याच वेळेस एक मुलगा दिल्लीला नोकरीसाठी जात होता. त्या दरम्यान रागाच्या भरात प्रतीक आपल्या घरातून बाहेर पडला आणि दिल्लीत कामासाठी निघून गेला. तिथूनच त्याचे सगळे शिक्षण थांबले. हळूहळू तो मजुराचे काम करू लागला. आता तो एक मजूर बनलेला आहे आणि 2-4 महिन्यांनी कधीतरी घरी येतो. हे सगळं ऐकून स्वीटी, जी आता IAS बनलेली होती, ती आतून खूपच अस्वस्थ झाली होती. तिला वारंवार विचार येत होता की हे सगळं असं का घडलं. ती स्वतःला जबाबदार ठरवू लागली आणि त्याचा पुन्हा पुन्हा विचार करायला भाग पडली. का त्याचे पत्र मला भेटले नाही, जे पत्र प्रतीक वारंवार मला देण्याचा प्रयत्न करत होता, पण ते पत्र शेवटपर्यंत स्वीटीपर्यंत पोचू शकले नाही. मित्रांनो, अशा घटना अनेकदा घडतात आणि अशा परिस्थितीतही दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम असूनही ते मैत्रीमध्येच राहिले होते. संपूर्ण शाळेत सगळ्यांना याची माहिती होती, पण दोघंच फक्त चांगले मित्र बनून राहिले. ना स्वीटी कधी तिच्या मनातलं बोलू शकली, ना प्रतीकने त्याच्या मनातल्या कधी भावना सांगितल्या. त्याने प्रयत्न केला, पण त्याचा संदेश कधीच स्वीटीपर्यंत पोहोचू शकला नाही. हे सगळं घडल्यानंतर दिवाळीचा सण संपला. स्वीटीने प्रतीकला फोन करून विचारले की प्रतीक, तू माझ्यासोबत दिल्लीला येऊ शकशील का? मला दिल्लीला जायचं आहे. प्रतीकने उत्तर दिलं की स्वीटी, तू जा, मी जवळजवळ 20 दिवसांच्या सुट्टीवर आलोय आणि इतक्या लवकर दिल्लीला जाऊ शकत नाही. स्वीटी ही हट्ट करत म्हटली, नाही रे प्रतीक, तू सोबत असशील तर मला बरं वाटेल.
मी एकटी गेले तर कंटाळा येईल, प्लीज मान्य कर. हे ऐकून प्रतीकच्या मनात जुने प्रेम ताजे झाले आणि त्याने तिचे म्हणणे मान्य केले. दुसऱ्या दिवशी दोघंही ट्रेनने दिल्लीसाठी रवाना झाले. प्रवासादरम्यान गप्पा मारत मारत एकमेकांच्या जुन्या आठवणी आणि गोष्टी शेअर करत ते पुढे निघाले. मागच्या वेळेस जेव्हा स्वीटी फोनवर संजूशी बोलली होती तेव्हा तिने विचारलं होतं की संजू, अजून काही सांग ना, प्रतीक माझी कधी आठवण काढायचा का गं? संजूने उत्तर दिलं होतं की एकदा लग्नात प्रतीकने खूप दारू प्यायली होती आणि त्यावेळेसही तो म्हणाला होता की माझं आयुष्य बर्बाद करणारी एकच मुलगी आहे आणि तिचं नाव स्वीटी आहे. तेव्हा तो तुला खूप शिव्याही देत होता. ही गोष्ट आठवून ट्रेनमध्ये प्रवास करताना स्वीटी हसतच त्याला विचारते की प्रतीक, एवढे दिवस झाले पण मला कधी भेटला नाहीस ना, कधी बोलण्याचा प्रयत्न केलास? प्रतीकने उत्तर दिलंय की अरे असं काही नाही, बघ ना, तुला वेळ नव्हता आणि मलाही वेळ नव्हता. सगळं असंच घडलं की कोणालाच कळलं नाही की कोण कुठे गेलं. तुला तर सगळं माहीतच असेल ना. हे ऐकून स्वीटीला प्रतीक काय सांगू इच्छितो ते कळाले. ती हसतच म्हणाली की प्रतीक, तुला माझी दारू पिल्यानंतरच आठवण येते का रे? हे ऐकून प्रतीकला थोडं अस्वस्थ वाटले. प्रतीकला समजले होते की संजूने त्याच्या दारूच्या नशेत बोललेल्या गोष्टी स्वीटीला सांगितल्या आहेत. प्रतीक थोडं संकोच करूनच म्हणाला, नाही ग, ते काही खास नाही. मी एकदाच दारू प्यायलो होतो आणि चुकून ते सगळं बोलले गेलो. अशी काही मोठी गोष्ट नाही. त्याच्या चेहऱ्यावर हलकासा ताण जाणवत होता, पण तो विषय हलकाच ठेवण्याचा प्रयत्न करत होता. एवढ्यातच दिल्ली रेल्वे स्टेशनवर त्यांची ट्रेन येऊन पोहोचली. स्थानकावर खूप गर्दी असते, पण स्वीटी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवत आनंदाने प्रतीकला सोबत घेऊन आपल्या रूमकडे निघते. ती म्हणते की चल माझ्या रूमवर जाऊया. रूमवर पोहोचल्यानंतर स्वीटी चहा बनवू लागते. चहा करताना ती क्षणभर थांबते आणि विचार करते की त्यांचं नातं हळूहळू पुन्हा पूर्वीसारखं होतंय. चहा बनवून ती प्रतीकला देते आणि म्हणते की हे घे, थोडा चहा घे. मित्रांनो, अशा प्रकारे दोघंही एकत्र चहा घेतात आणि पुन्हा एकमेकांसोबत बोलत गप्पा मारत बसतात. अशा प्रकारे त्यांच्या मनातील अंतर कमी होऊ लागते. तो क्षण त्यांच्या दोघांसाठी खूप खास असतो. त्यांना जाणवतं की त्यांची मैत्री पुन्हा एक नवीन सुरुवात करत आहे. त्यानंतर हळूहळू दोघंही एकमेकांना भेटू लागले. संध्याकाळच्या वेळेस एकत्र मार्केटला जाणं सुरू झालं. त्यांचा संपर्क वाढू लागला आणि त्यांच्या भेटीगाठीही पुन्हा 10 वर्षांपूर्वीसारख्याच होतात. जसं शाळेत त्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवला होता तशीच ती जुनी मैत्री पुन्हा नव्याने फुलायला लागली होती. त्याच दरम्यान प्रतीकच्या गावातील एक मुलगा जो त्याच्यासोबत दिल्लीतील त्याच्या कामाच्या ठिकाणी म्हणजेच मजुरी कामाच्या ठिकाणी काम करायचा, त्याने पाहिले की प्रतीकचे वागणे पूर्णपणे बदललेले आहे. त्याचे कपडे व्यवस्थित असायला लागले, त्याचे केसही वाढलेले होते आणि त्याला हेही कळत होतं की प्रतीक रोज संध्याकाळी एका मुलीसोबत बाहेर जातो आणि तिच्याशी गप्पा मारतो. त्यानंतर त्या मुलाने तात्काळ प्रतीकच्या वडिलांना फोन केला आणि हे सर्व काही सांगितलं की सर, तुमचा मुलगा प्रतीक आता बिघडला आहे. तो एका मुलीसोबत वारंवार बाहेर जातो आणि तिच्याशी बोलतो. त्याचं वागणं बदललेलं आहे. प्रतीकचे वडील हे ऐकून खूपच चिंतेत पडतात. ते लगेचच प्रतीकला फोन करतात आणि विचारतात की बाळा, मला तुझ्याबद्दल काही कळाले आहे. तू एका मुलीला भेटत आहेस आणि तिच्यासोबत फिरतही आहेस. तुला माहीत आहे ना या आधी काय झालं होतं? आता असं काहीही करू नकोस ज्यामुळे आपल्या नावाला डाग लागेल. यावेळेस जेव्हा तू घरी येशील तेव्हा मी तुझं लग्न लावून देईन. हे ऐकून प्रतीक थोडा चकित होतो, पण त्याला आपल्या वडिलांच्या काळजीचं महत्त्व समजतं. त्याच्या मनात विचार येतो की त्याला आपल्या आयुष्यात नवा मार्ग निवडायचा आहे का, की जुनी मैत्रीच टिकवायची आहे. हा त्याच्या आयुष्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय होता. प्रतीक आतून घाबरलेला होता आणि विचार करत होता की हे सगळं त्याच्या वडिलांपर्यंत कोणी पोचवलं.
पण तो या विचारावर फारसं लक्ष न देता स्वीटीला फोन करतो. तो तिला विचारतो की स्वीटी, माझ्या वडिलांनी मला फोन केला होता. कोणीतरी त्यांना सांगितलंय की मी तुझ्याशी बोलतो आणि आपण संध्याकाळी भेटतो. आता ते म्हणतायत की यावेळेस जेव्हा मी घरी येईन तेव्हा ते माझं लग्न लावून देतील. मला काहीच समजत नाहीये की काय करावं. हे ऐकून स्वीटी त्याला विचारते की प्रतीक, तू माझ्यावर प्रेम करतोस का आणि तू माझ्याशी लग्न करशील का? प्रतीक थोडा संकोचित होऊन म्हणतो, अरे यार, आपली जोडी कुठे जमणार आहे? तुझी आणि माझी लेवल वेगळी आहे. तू एक अधिकारी आहेस आणि मी एक कामगार मुलगा आहे. मी तुझ्याशी लग्न कसं करू शकतो? त्यावर स्वीटी त्याला म्हणते की मी जितकं विचारत आहे तितकंच उत्तर दे. तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही? प्रतीक एक दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो की हो, मी करीन. मी लहानपणापासूनच तुझ्यावर प्रेम करत आहे आणि आजही करतो. पण मला माहीत नव्हतं की तुझ्या मनात काय चाललं आहे. हे ऐकून स्वीटी त्याला म्हणते की मी देखील तुझ्यावर प्रेम करतच होते, पण मी तुला कधी काही बोलले नाही. पण मी तुझ्याशी लग्न करीन. सगळ्यात आधी तू एक काम कर की तू तुझ्या घरी फोन कर आणि तुझ्या आईला सांग की मी एका मुलीशी लग्न करणार आहे आणि ती मुलगी काही महिन्यातच IAS होणार आहे. स्वीटीच्या या बोलण्यावर प्रतीक धीर गोळा करत त्याच्या आईला फोन करतो आणि सांगतो की आई, तुला आठवतंय का, मी 10वीच्या वर्गात असताना एका मुलीवर प्रेम करत होतो आणि त्या कारणामुळे वडिलांनी मला मारलंही होतं आणि माझं शिक्षणही बंद झालं होतं. पण आता मी ठरवलं आहे की मी तिच्याशीच लग्न करणार आहे. अशा प्रकारे प्रतीक आपल्या आईसमोर आपल्या मनातील सगळं स्पष्ट बोलण्याचं धैर्य दाखवतो. त्याला असं वाटत होतं की त्याची आई या गोष्टीला समजून घेईल आणि स्वीकार करेल, पण असे झाले नाही. आणि काही दिवसात हळूहळू ही गोष्ट अनेक लोकांमध्ये पसरू लागते. दिल्लीमध्ये असलेल्या प्रतीकने एका मुलीशी लग्न केले आहे, जी त्याची क्लास 10वी पासूनची प्रेमिका होती आणि आता ती मुलगी IAS अधिकारी बनलेली आहे. ही बातमी झपाट्याने पसरत जाते आणि हळूहळू ती सर्वत्र व्हायरलही होते आणि अखेर ही बातमी स्वीटीच्या घरापर्यंतही पोहोचते. जेव्हा स्वीटीच्या पालकांना हे समजते तेव्हा त्यांना विश्वासच बसत नाही. स्वीटीच्या वडिलांनी ताबडतोब तिला फोन करून विचारलं की बाळा, हे सर्व काही आम्ही ऐकलं आहे, ते खरं आहे का? तू खरोखरच त्या मुलाशी लग्न केलं आहेस का? स्वीटी दीर्घ श्वास घेत उत्तर देते की हो बाबा, मी त्या मुलाशी लग्न केलं आहे. तो एक लेबर आहे, पण मी त्याच्यावर खूप प्रेम करायचे आणि आजही करते. मी त्याला माझा जीवनसाथी मानले आहे. हे ऐकून तिचे वडील फोन ठेवून गंभीरपणे विचार करू लागतात. स्वीटीचे वडील नेहमीच गंभीर आणि विचारशील व्यक्ती होते. त्यांना खूप दुःख झालं की त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणावर आणि भविष्यावर इतके पैसे खर्च केले आणि तिला IAS बनवले आणि आता तिने एका साध्या कामगाराशी लग्न केलं आहे. ते स्वतःला विचारू लागतात की हा तिचा निर्णय योग्य आहे का? प्रेमात पडून तिने तिच्या शिक्षणावर आणि भविष्यावर प्रश्नचिन्ह तर निर्माण केले नाहीत ना? यामुळेच त्यांचे दुःख आणखी वाढले, कारण त्यांनी जे शिक्षण दिलं आणि तिच्या भविष्यासाठी ज्या श्रमाने तिला IAS बनवले त्या श्रमाची किंमत तिने खोटी ठरवली होती, असं त्यांना वाटत होतं. स्वीटीच्या वडिलांना हे समजतच नव्हतं की त्यांनी आपल्या मुलीला उज्ज्वल भविष्य देण्यासाठी जे काही केलं ते सध्या एका साध्या कामगारासोबत तिचा जीवनसाथी तिच्या भविष्यावर घाव घालण्यासारखंच होतं. हा त्यांच्यासाठी एक मोठा धक्का होता आणि त्यांना या परिस्थितीचा सामना कसा करावा हे ठरवायचं होतं. मित्रांनो, स्वीटीच्या वडिलांच्या मनात एक मोठा द्वंद्व सुरू होता की आपल्या मुलगी खुश राहावी, पण तिच्या निर्णयांची योग्यताही विचारात घेतली पाहिजे. त्यांचे मन सतत हेच सांगत होते की पैशाची कमी होणार नाही आणि स्वीटी इतकी समजदार आहे की ती पैशांच्या लालसात कधीही अडकणार नाही. तिला हे पूर्ण ठाऊक होतं
की एका श्रीमंत व्यक्तीशी लग्न करून ती आपलं जीवनस्तर वाढवू शकत होती, पण तिने प्रेमाला प्राधान्य दिले. स्वीटीच्या वडिलांनी विचार केला की जर ते त्यांच्या मुलीच्या प्रेमात हस्तक्षेप करत राहिले तर त्यातून केवळ तिला दुःख होईल आणि कदाचित परिस्थिती आणखी वाईट होईल. त्यामुळे त्यांनी स्वीटी आणि प्रतीकच्या प्रेमाला स्वीकारण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनंतर त्यांचे लग्न 2 धडाक्यात पार पडले. लग्नानंतर स्वीटीला जॉईनिंग मिळाली आणि ती दिल्लीला स्थायिक झाली. तिथे एका रूममध्ये स्वीटी आणि प्रतीक एकत्र राहू लागले. या कथेद्वारे हे सिद्ध होतं की खरं प्रेम कधी ना कधी परत येतच. जर आपण खऱ्या मनाने प्रेम करत असाल तर खरं प्रेम नक्कीच मिळतं. प्रेमाची किंमत पैशांमध्ये मोजली जात नाही. आणि एक प्रसिद्ध गाण्याची ओळ आठवते, सोने चांदी से महंगा है प्यार यारो. हे सत्य आहे. स्वीटीकडे खूप सारे पर्याय होते. ही कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्यांशी लग्न करू शकली असती, कारण ती स्वतः एक IAS अधिकारी बनली होती. पण तिने तिच्या बालपणीच्या प्रेमाला निवडली, ज्याला ती आपल्या जीवनाचा आधार मानते. प्रेमाचं मूल्य पैशांमध्ये मोजता येत नाही. स्वीटीने IAS होण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि त्यासाठी तिने श्रम केले. तिने संघर्ष केला, परीक्षा दिली आणि यशस्वी झाली. त्याचप्रमाणे प्रतीकनेही त्याच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी श्रम केले आणि हळूहळू त्यांचं जीवन सुधारत गेले. या कथेला सांगण्याचा माझा उद्देश कोणाला त्रास देणे किंवा भावना दुखावणे किंवा एखाद्याला वेदना देणे अजिबात नाही. माझा उद्देश फक्त तुम्हाला जागरूक आणि सचेत करणं इतकाच आहे. या कथेने तुम्हाला हे शिकवलं की जीवनात आव्हानं आणि अडचणी नेहमी येतात, पण आपल्याला नेहमी पुढे जाण्याची आवश्यकता आहे. प्रेम, संघर्ष आणि श्रम यांची ही कथा आपल्याला शिकवते की खऱ्या मनाने केलेलं श्रम कधीही व्यर्थ जात नाही. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुम्ही अशाच आणखी कथा ऐकू इच्छित असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे कृपया निष्पक्षपणे आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या. तुम्ही जिथेही असाल तिथे सतर्क राहा, सुरक्षित राहा, खुश राहा. आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.